ठाकरेच ह्याला जबाबदार आहे, ठाकरेंना ह्याचा शाप लागणार. पण त्या मुलाने आत्महत्या केली माझ्या कानावर जेव्हा ऐकायला आलं ना, मला स्वतः शॉक लागला. मी म्हटलं माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस असा कसा हतबल होतोय, आणि तेही एका मराठी माणसाच्या मारहाणीमुळे. हे कोण, ते काय मनसेचे पदाधिकारी होते मारणारे का शिवसेनेचे पदाधिकारी होते मारणारे? उगाच तुम्ही त्यांना दोष देता, ठाकरेंना काय संबंध आहे? पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या मुलाबरोबर ज्या प्रसंग घडला त्याच्यामध्ये चूक कोणाची? ठाकरेंची आहे, पालकांची आहे, त्या मुलांची आहे, की त्या मुलांची आहे ज्यांनी त्या मुलाला मारलं? मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. कल्याणमध्ये एका मराठी टोळीने एका 19 वर्षीय मराठी मुलाला मराठीत बोल म्हणून मारलं, आणि त्यात हे ठाकरे जे आता हे पाप कुठं फेडणार? कारण ह्यांनीच मराठी आणि हिंदीमध्ये वाद लावलाय असं ह्यांचं जे अमित साटम यांनी एक पोस्ट केलेले. अमित साटम कोण? ते भाजपचे अध्यक्ष आहेत काहीतरी मुंबईचे, आणि त्यांनी पोस्ट केली. मला एकच विचारायचं आहे, काय संबंध आहे? म्हणजे ठाकरे का पापी आहेत? मराठी माणसाच्या मागे 3-4 पिढी उभा राहणार ठाकरे हा पापी का असेल? बरं, किस्सा काय झाला मी तुम्हाला सांगतो, बाकी इतर त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूच. एक 19 वर्षीय मराठी मुलगा, जो खूप लॉयल होता मुलगा बिचारा, आणि त्यांनी एका पुढं परप्रांतीय कोण होता, आता कुठला तो भैया होता, गुजराती होता, मारवाडी होता माहीत नाही, पण तो कोणतरी होता. त्याला तो बोलला की पुढे धक्का दे, का पुढं जा, मला इथं मागे त्रास होतोय, म्हणून तो हिंदीत बोला आगे जाओ वगैरे असं काय. तर लगेच मागची काहीतरी मराठी मुलं होती, त्यांनी बोलले ए बाबा रे, तू मराठीत बोल ना, हिंदीत का बोलतोस? मराठी आहेस ना? तर तो बोलला हा मी मराठीच आहे. मग त्यांनी वाटतं काय त्याला मारहाण केली, काय कानाखाली मारली असं त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या मुलांनी त्या वडिलांना फोन केला, आणि मग ही सगळी जी बातमी तुम्हाला आता सांगितली ती वडिलांना सांगितली मुलांनी. आता ह्याची सखोल चौकशी ही पोलीस करतातच आहे. ती मराठी मुलं कोण होती, आणि ती मराठी मुलं जर असतील तर माझा तर पहिला गोष्ट त्यांना निषेध आहे की मराठी असावं, मराठी माणसाला तुम्ही उलट समजून सांगावं, हे असं नाही. आत्ता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी एक पोस्ट टाकली होती आत्ता मगाशी. ते एक मराठी मुलगा, आपल्या गावाकडचा एक मराठी मुलगा, तो स्वतः भारत देशाला मानणारा, म्हणून त्यांनी मला एक मेसेज केला की बाबा रे काय तू काय बोलतोस, या भारत देशासाठी काय एकाचं कोणाचं बलिदान नाही आहे, या भारत देशासाठी प्रत्येकाने आहुती दिलेली आहे. मला ते मान्य. मग मी त्याला फोन केला, आणि मग त्यांनी 2-4 शब्द मला काहीतरी टाकलं होतं. मी त्याची मिसअंडरस्टँडिंग काय असेल ती दूर करण्यासाठी म्हणून त्याला फेसबुकवर फोन केला, आणि मग त्याला मी सांगितलं इतर सगळ्या गोष्टी. त्याच्या मनात हे होतं की आपण भारतीय आहोत आणि आपण मराठी आणि अमराठी यांच्या विरुद्ध वाद करता नाही दादा. पण मी त्याला एक गोष्ट साधी विचारली की तू भारत देशावर प्रेम करतो ना, आणि भारत देशावर प्रेम करणं म्हणजे काय? मी त्याला सांगितलं मला असं वाटतं भारत देशावर प्रेम करणं म्हणजे आपापली राज्य मोठी करणं. म्हणजेच काय तर प्रत्येक आपल्या ह्या देशामध्ये प्रत्येकाच्या राज्याची एक वेगळी संस्कृती आहे, एक वेगळी भाषा आहे, एक वेगळी कला आहे, एक वेगळी पाककला आहे, एक वेगळी वस्त्रकला आहे. इतर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आपण असं बोलतो. आता मला सांग, जर का एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये लोक जात असतील, मग तिकडची भाषा संपते, तिकडची खाद्य संस्कृती संपते, तिकडच्या इतर सगळ्या गोष्टी संपतात. आणि त्याच्यामुळे संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, इतर सगळ्या ते आपापली राज्य, भाषा, कला, संस्कृती इतर आपण जोपासणं गरजेचं आहे, जे महाराष्ट्रामध्ये आता हरवत चाललंय. आणि त्याच्यामुळे हे बोंबलत असतात आपण मराठी लोक की बापरे वाचवा, आम्हाला वाचवा. कारण आज या महाराष्ट्रात, या मुंबईमध्ये किती टक्का मराठी राहिलाय जो आधी होता, आणि त्याच्यामुळे म्हणून हा आक्रोश आहे. त्याच्यामध्ये चूक नाही आहे की आम्ही मराठीसाठी लढतोय. इतर जर का खाली तुम्ही राज्यात गेला तर तुम्हाला तिकडे हिंदी ही भाषा ऐकायला येणार नाही कानावर, किंवा कुठला बोर्ड दिसणार नाही. आपण कधी महाराष्ट्राच्या बाहेरच गेलो नाही, त्यामुळे आपल्याला माहितीच नाही. मी त्या मुलाला फक्त एकच सांगितलं की तुझी राज्य, तू जर का तुझं घर मोठं केलंस तर हा भारत देश मोठा होईल. एवढं साधा मी सोपं त्याला एक्झाम्पल दिलं, आणि त्याला पटलं. मग त्यांनी माझी माफी मागितली, इतर सगळ्या गोष्टी झाल्या. साधारण माझा 25-30 मिनिटं कॉल चालू होता. त्यानंतर मी हाता व्हिडिओ बनवायला घेतला. हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी येतोय की मराठी हिंदी हे वाद नाही आहेत, ही आपली भाषा, ही आपली संस्कृती जपण्याचं एक. पण त्याच्यामध्ये ना आता ही जी टोळी जी होती, ज्या त्या मुलाला त्यांनी मारलं असं बोलतात, हे असले मराठी लोकांना खरंच कलंक आहे. तुम्ही एवढा पण त्या उत्साहात येऊ नका. जसं मी आता तो मराठी मुलगा, त्याला मी शिव्या पण देऊ शकलो असतो का, त्यांनी मला कमेंट केली, पण मी त्याला समजवलं प्रेमाने. मला असं वाटतं त्या मुलाला समजवायला पाहिजे होतं त्या मुलांनी सगळ्या. ते मुलांनी ते केलं नाही. ते का मारलं त्याला, त्याच्यावर पोलीस चौकशी करतीलच. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या मुलाबरोबर ज्या प्रसंग घडला त्याच्यामध्ये चूक कोणाची? मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मला ना लाज या गोष्टीची वाटली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये राहतोय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोण आत्महत्या करत होतं मी हे कमीच ऐकलं असेल. आमचा शेतकरी पण आत्महत्या करत नव्हता, किंवा इतर कोण आत्महत्या करत नव्हतो. पण त्या मुलाने आत्महत्या केली माझ्या कानावर जेव्हा ऐकायला आलं ना, मला स्वतः शॉक लागला. मी म्हटलं माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस असा कसा हतबल होतोय, आणि तेही एका मराठी माणसाच्या मारहाणीमुळे. या मराठी माणसाला आकला नाही, जे त्याला समजवायला पाहिजे तर त्याला मारलं. अरे त्या बिचारा लहान मनावर काय परिणाम
परिणाम झाले असतील, पण त्यांनी हा मार्ग निवडला याचा मला अजब वाटतंय. इतक्याच्या लहान वयामध्ये आत्महत्या हा पर्याय कसा त्याला दिसू शकतो हा प्रश्न मला पडलेला आहे. मला असं वाटतं आपल्या येणार आता सगळ्या पिढीने आपल्या लहान मुलांना लहानपणापासूनच, माझ्या लहान मुलाला मी लहानपणापासूनच सगळं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा आहे ना त्याच्यावर संस्कार होतील ना, तेव्हा तो मुलगा आहे ना प्रतिकार करेल. प्रतिकार हा वाईट नसतो, मी तुम्हाला सांगतो ना, प्रतिकार हा करणं गरजेचं असतं, कारण आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी. त्या मुलाच्या वडिलांनी पण सांगितलं की कदाचित मी त्याला ते शिकवायला पाहिजे होतं. बघा हे तुम्ही, माझ्या मुला मी रफ टफ बनवायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी पण प्रतिकार केला असता. हे कुठेतरी कमी पडलं. आपल्या मुलाला तुम्ही कणखर बनवलं पाहिजे की बाबा रे हा पर्याय नाहीये. आता त्यांना पण माहित नव्हतं की माझा मुलगा हा काहीतरी असं पाऊल उचलेल, पण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सगळ्या पालकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला एक ढीठ बनवा. तुम्ही तुमच्या मुलाला ॲटलिस्ट असं तरी बनवा की तो एखाद्याशी संवाद साधू शकतो, एखाद्याला उत्तर देऊ शकतो, काही मग ते प्रेमाने असेल. भांडणं करणं हे गरजेचं नाहीये, प्रेमाने सगळे उत्तर जे आहेत ना आपण सोडवू शकतो. पण तो बिचारा, काही लोकांचा स्वभाव असतो, त्या बिचाराचा पण दोष नाही. मला फक्त आजच्या व्हिडिओ तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अमित साटम यांनी स्वतः किंवा आता बाकीचे इतर भाजपचे जे आहेत IT सेलवाले, त्यांनी पण ते पोस्ट केलेले आहेत सगळ्या, की ठाकरेच ह्याला जबाबदार आहे, ठाकरेंना ह्याचा शाप लागणार. अरे ह्या ठाकरेंनी मराठी माणसासाठी एवढं केलंय ना की त्याच्या मागून जर का हे कोण, ते काय मनसेचे पदाधिकारी होते मारणारे का शिवसेनेचे पदाधिकारी होते मारणारे? उगाच तुम्ही त्यांना दोष देता ठाकरेंना. काय संबंध आहे? अरे तुमच्या पक्षातले लोक घोटाळे करतात, ते तुमच्या पक्षातले, त्यांना बघा ना तुम्ही आधी. हे मारणारे तर ठाकरेंचे कार्यकर्ते पण नव्हते. क्लास वाटतं ना प्रतिकार असावा, पण तो कसा याचा आपण भान ठेवणं गरजेचं आहे. ज्याचा गुडघ्यात मेंदू असतो ना, तो फक्त त्याला बोलला ना सूट, लगेच तो त्या रेडासारखा सुटतो. असं सुटायचं नसतं, जरा डोक्याने पण काम करायचं असतं. जरा आपल्याच मराठी माणूस होता तो त्याला सांगायला पाहिजे होतं. त्या सगळ्या गोष्टीवर ह्यांनी लगेच पोस्ट सुरू केला राज ठाकरेंच्या विरोधामध्ये. काय त्याला अर्थ आहे का? आज प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे की बाबा हा मुद्दा जो आहे हा काय फक्त राजकीय मुद्दा राहिलेला नाहीये. असं जर का असेल ना, तर हिंदू हिंदू करून हे भाजप जे बोलतं ना, ते बाकीचे मुसलमान पण माणसंच आहेत ना. का हे लोक मग हिंदू हिंदू करतात? त्यांचा तो मुद्दा आहे. आज आपल्या या महाराष्ट्रात मराठी माणसाला वाचवणं हे काय ठाकरेंचा मुद्दा नाहीये, हे ठाकरेंचं कर्तव्य आजपर्यंत आपण पाहत आलोय. आणि त्याच्यामुळे सामान्यातला सामान्य माणूस जो ठाकरेंचा कार्यकर्ता नसतानाही ह्या सगळ्या त्या गोष्टीला पाठिंबा देतो, कारण या मराठी माणूस हा महाराष्ट्रात टिकला पाहिजे. आमचा विरोध परप्रांतीयाला नाही, मी तुम्हाला हे आजही सांगतोय. जो परप्रांतीय आमच्या अंगावर येईल त्याला आम्ही शिंगावर घेणार, हीच आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे इतर आमच्या सगळ्यांचेच परप्रांतीय मित्र पण आहेत, ते चांगले आहेत, ते आमच्याशी चांगलं राहतात, चांगलं बोलतात, प्रेम देतात आम्हाला, आम्ही त्यांना प्रेम देतो. आमच्या पक्षात असेल किंवा इतर सगळ्यांच्या पक्षात परप्रांतीय आहेत, पण ते महाराष्ट्राला मानणार आहेत, आमच्या मराठी माणसाला मानणार आहेत, आमच्या मराठी माणसाला जपणार आहेत. त्या लोकांचा मी आदरच करतो आम्ही. पण तुम्ही आमच्या महाराष्ट्रात येऊन आमचीच मारणार असाल, मला आता ते तुम्हाला सांगायचं आहे. एक मी पोस्ट बघितली होती, त्या UP बिहारमध्ये एक पण MLA जो आहे ना तो मराठी नाहीये. मग या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय MLA का ठेवायचा बरं आम्ही? याच्यावर तुम्ही नीट विचार करा. तुम्ही शंडासारखे राहू नका. तुम्ही ना फक्त सुशिक्षित राहू नका, सुज्ञ व्हा. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो, अरे या महाराष्ट्राने या देशाला जेवढं दिलं ना तेवढं कुठल्याच राज्याने दिलं नाहीये. आणि मी प्रत्येक वेळेला सांगतो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला भाषा, प्रांत, धर्म काहीच नसतो, तो गुन्हेगारच असतो. काही गोष्ट असेल अजून त्याचा निकाल लागलेला नाहीये, त्या मुलाबरोबर काय घडलं ते अद्याप अजून समोर आलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. एक्झॅक्ट सगळा रिपोर्ट जेव्हा समोर येईल तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींवर बोलूच. तुर्तास तुम्हाला काय वाटतं, यात चूक कोणाची? मी जसं तुम्हाला सांगितलं ते मला कमेंटमध्ये सांगा. सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.